चला मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी 6.1 सोडवलं होतं. 6.1 सोडवताना त्या ठिकाणी फॉर्म्युले पाठांतर करून म्हणजे साइन, कॉस, कोसेक, सेक, कॉट, टॅन, तसंच आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आणि तसेच आपण ते 8 फॉर्म्युले वेगळे पाठ करून त्या ठिकाणी आपण 6.1 चे 3 भाग करून आपण पूर्ण केलं होतं. आता आपण 6.2 सगळ्यात सोपं आहे, परंतु त्याच्यामध्ये काही भाग आहे तो आपल्याला महत्वाचा आहे. आपण 6.2 चे पण 2 भाग करणार आहोत. खरं तर एका भागामध्ये पण हा सोडवता आला असता, परंतु तुमच्या सोयीसाठी आणि तुम्हाला समजावं यासाठी थोडंसं आपण स्लो वर्क मध्ये जाऊया. एवढी घाई करण्यात अर्थ नाही. याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री मध्ये मी सुरुवातीला जे तुम्हाला फॉर्म्युले सांगितले होते आणि तुम्हाला मी बोललो होतो की 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2 आणि 2/3 या अंकांचा वापर आपण करणार आहोत. मग तो कुठे? तर तो आता आपण जिथे मी तुम्हाला बोलते त्या ठिकाणी तो त्याचा वापर आपण करणार आहोत. तर आता थोडंसं चांगल्या प्रकारे जर तुम्ही 6.2 समजून घेतला तर ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर तुम्हाला सोपा जाईल, समजायला पण आणि सोडवायला सुद्धा. मी सांगितलं तसं फॉर्म्युले सर्वात महत्वाचे आहेत पाठ करणे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण फॉर्म्युले पाठ करत नाही आणि मग आपण म्हणतो की सर आम्हाला हे गणित कळत नाही. थेरम तर प्युअरली फॉर्म्युला बेसवरतीच आहेत. तुम्ही जितकं जास्त फॉर्म्युलांवरती भर द्याल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, पाठांतर केलेलं चांगलं समजेल. म्हणजे फॉर्म्युले पाठ करायचे, गणित पाठ करायचे नसतात. आता थोडंसं आपण मागचा जो भाग आहे तो थोडासा रिवाइज करून घेऊया, ज्यामध्ये आपण फॉर्म्युले रायटिंग केले होते. त्यात सर्वात पहिलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये पहिलं आपण काय लिहिलं होतं, साइन थिटा, त्याच्यानंतर कॉस थिटा, नंतर कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा आणि टॅन थिटा. अंक पाठ केले होते आपण 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2, 2/3. 1 म्हणजे हायपोटेनियस, 2 म्हणजे अपोजिट साइड, म्हणजे जो अँगल आहे त्याच्या अपोजिट साइड त्याला आपण काय म्हणायचं त्या ठिकाणी सेकंड पार्ट, आणि थर्ड आहे तो ऍडजस्टंट साइड. मग अँगल चेंज केला की अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड काय होते, चेंज होते. याचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे, लेखी गणितांमध्ये, रायटिंग गणितांमध्ये. पण तुम्हाला एक तक्ता आहे, तुम्हाला माहिती आहे तो तक्ता, तो आपल्याला बनवायचा आहे, तो पाठांतर होणार नाही, त्यामुळे तो बनवण्याचं काम करायचं आहे आपल्याला. आज आपल्याला त्याच्यात थोडासा वेळ द्यायचा आहे बनवण्यामध्ये. कसं आपण बनवू शकतो, कोणत्या पद्धती वापरू शकतो, काय करता येईल त्या पद्धतीने आपण थोडंसं वळूया. हे फॉर्म्युले पाठ केले ते तुम्हाला आठवत असेल, साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा. नंतर तुम्हाला सांगितलं होतं की फ्रेंड शोधायचे, ते एकमेकांच्या बाजूचे. मग साइन असेल तर कॉस सोडून कोसेक होईल, कॉस असेल तर त्या ठिकाणी सेक थिटा होईल, आणि कॉट असेल तर टॅन थिटा. साइन थिटा इक्वल टू 1 कोसेक थिटा, कोसेक थिटा इक्वल टू 1 साइन थिटा, कॉस थिटा इक्वल टू 1 सेक थिटा, सेक थिटा इक्वल टू 1 कॉस थिटा, cot theta equal to 1 tan theta, tan theta equal to 1 cot theta, cot theta equal to cos theta upon sin theta, tan theta equal to sin theta upon cos theta. पाठच करायचं आहे. नंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज होत्या 3. त्यामध्ये पहिला sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा, आणि 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. आता 6.1 आपण त्याच्याकडे नाही वळत, आता 6.2 साठी जे फॉर्म्युले आहेत आपण तिकडे वळूया. 6.2 हे ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री, ट्रिग्नोमेट्रीचं ऍप्लिकेशन करणं हे त्या ठिकाणी 6.2 मध्ये आहे. आता तुम्ही रायटिंग काय करायचे समजून घ्या. तुम्हाला रायटिंग करायला याच्यामध्ये आहे ते पहिलं आहे लाईन ऑफ विजन. पहिला पॉइंट आहे लाईन ऑफ विजन, त्याला मराठीमध्ये दृष्टी रेषा असं म्हणतात. काय म्हणतात? दृष्टी रेषा. बघा. नंतर सेकंड आहे अँगल ऑफ एलिव्हेशन. काय असं समजून घ्या, एक एक पॉइंट तुम्हाला मी समजावून सांगतो. आता याच्यातच समजून घ्या, नंतर तुम्ही वहीमध्ये हेच रायटिंग करा, ह्या आकृत्या बाजूच्या त्या ठिकाणी काढायच्या. आणि थर्ड आहे अँगल ऑफ डिप्रेशन. काय तो अँगल ऑफ डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे खाली, खाली बघणे. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे वरती, आणि लाईन ऑफ विजन म्हणजे दृष्टी रेषा. याचं एक एक्झाम्पल सांगतो ऐका, म्हणजे तुम्हाला हे समजायला अतिशय सोपं जाईल. यामध्ये सपोज एक आपण काय म्हणूया, मी एक झाड म्हणतो, तिथे आपण एक झाड काढूया. लक्ष द्या, या झाडामध्ये
आपण असं काढू. सपोज ए हा पर्सन इथे आहे बघा का, ए पर्सन आपण इथे पकडूया, हा ए पर्सन आहे. आता याची जर तुम्ही ही हॉरिझॉन्टल लाईन झाली याची, ही काय झाली हॉरिझॉन्टल लाईन. आता ही हॉरिझॉन्टल लाईन असेल पण हा व्यक्ती झाडाच्या वरच्या टोकाकडे बघतोय, वरती, लक्षात घ्या वर. जर का वरती बघण्याचा असेल अँगल तर तो असतो अँगल ऑफ एलिव्हेशन. तर तो काय असतो अँगल ऑफ एलिव्हेशन. त्याला मराठीमध्ये दृष्टी रेषा असं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात, दृष्टी रेषा. म्हणजे जर आपण वरती बघतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ एलिव्हेशन. वरती बघण्याचा अँगल म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन. लाईन ऑफ विजन म्हणजे ज्या वस्तूकडे बघतोय ती त्याची लाईन ऑफ व्हिजन आहे. बघण्याची त्या ठिकाणी काय असते, आपण जिथे बघतो ती लाईन ऑफ व्हिजन झाली. आता सपोज एक टेरेसवर आहे बघा, हा पॉइंट समजून घ्या कारण आकृती काढताना तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं. आता आपण ए हा पर्सन या टेरेसवर घेऊया आणि तो या बी कडे बघतोय बघा का. म्हणजे ए पासून हा पर्सन कुठे बघतोय, बी कडे. आता त्याची हॉरिझॉन्टल लाईन ही असणार, सरळ लक्षात घ्या, ही झाली त्याची हॉरिझॉन्टल लाईन. आणि मग हा झाला अँगल ऑफ डिप्रेशन बघा का, लक्ष द्या, अँगल ऑफ डिप्रेशन. हा अँगल ऑफ काय, एलिव्हेशन. लक्षात घ्या इथे पॉइंट हा. आणि हा जो आहे तो अँगल ऑफ काय, डिप्रेशन, म्हणजे खाली बघणे. हा थिटा काय झाला, अँगल ऑफ डिप्रेशन. मग तो 40 असेल, 60 असेल, काही जसा जसा दिला असेल तसा. मग ही हॉरिझॉन्टल लाईन झाली. आणि खाली बघण्याचा अँगल जो असतो त्याला म्हणतात आपण अँगल ऑफ डिप्रेशन. पण अँगल ऑफ डिप्रेशन हा अल्टरनेट यायला पाहिजे, कुठे, ट्रायंगलला, 90 डिग्रीचा ट्रायंगल. म्हणजे हा अल्टरनेट, म्हणजे हा तिथे येणार, जो असेल तो अँगल अल्टरनेट तिथे तो जाणार. एवढंच तुम्हाला याच्यामध्ये माहिती करून घ्यायचं. आता पुढचा पॉइंट आहे याच्यामध्ये, तो आहे कोणते कोणते पाहिजेत तुम्हाला. त्यामध्ये आपल्याला माहितीसाठी लक्षात ठेवा, फक्त मी सांगतो तेवढेच त्याच्यामध्ये घ्यायचे. पहिला साइन थिटा, नंतर घ्यायचा आहे कॉस थिटा आणि शेवटी घ्यायचा आहे टॅन थिटा. हे तीनच घ्यायचे. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्हाला फक्त तीनच घ्यायचे. कोणते कोणते, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. साइन थिटा काय, 2/1, लक्षात घ्या. कॉस थिटा काय आहे, कॉस थिटा तुम्हाला माहिती आहे, कॉस थिटा काय आहे 3/1. आणि टॅन थिटा आता आठवत नसेल तर बघा, 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2 आणि 2/3. 2/3 लास्ट आहे ना, म्हणजे कोणता आहे, टॅन थिटा. हे अंक पाठ करून ठेवा. 1 काय आहे, हायपोटेन्युस. 2 काय आहे, अपोजिट साइड, म्हणजे सम्मुख बाजू. आणि 3 काय आहे, ऍडजस्टंट साइड, म्हणजे लगतची बाजू. पुन्हा एकदा लक्ष द्या, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा हे तीनच घ्यायचे. डायग्राम मध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस अंक वापरताना हे तीनच वापरायचे. एकतर 2/1च येईल, एकतर 3/1च येईल, किंवा 2/3. या तीन पैकी हे तीन सोडून दुसरा कोणताच घ्यायचा नाही. मग कोणते कोणते उरले, कोसेक थिटा, त्यानंतर सेक थिटा आणि कॉट थिटा. हे तीन घ्यायचे नाहीत लेखी गणितांमध्ये. सोपी पद्धत सांगतो तुम्हाला, कारण रायटिंग गणितांमध्ये तुम्हाला फक्त काय घ्यायचंय, साइन थिटा, नंतर कॉस थिटा आणि टॅन थिटा. जास्तीत जास्त आपल्याला टॅन थिटाच येणार आहे. साइन थिटा आणि कॉस थिटा कुठेतरी मध्ये तुम्हाला वापरायला, तो अंकांवरूनच तुम्हाला कळेल. त्यामुळे तुम्हाला हे अंकच पाठ करून ठेवायचे आहेत. साइन थिटा काय 2/1, कॉस थिटा काय 3/1 आणि टॅन थिटा काय 2/3. आता आपण त्या ठिकाणी काय करूया, तक्ता काढायच्या मागे लागूया. थोडस तक्ता घेऊया. इथे आपण एक पेज अजून वाढवतो मी. आपल्याला त्या ठिकाणी तक्ता काढायचा. तक्ता कोणता, तुम्हाला 9th ला होता, थोडासा तो आठवेल, ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा.
तर तक्ता काढायला घ्या. सर्वात पहिले एक चौकोन म्हणजे एक टेबल तयार करून घ्या. टेबल मी आता ड्रॉ करतो. तुम्हाला माहिती आहे टेबल आपण मागच्या वर्षी 9th काढला होता ना, तोच. एका बाजूला ट्रिग्नोमेट्रिक नावं लिहायची रेशोची. 0, 30 आठवत आहे का? गेल्या पटकन काढायला घ्या. त्या ठिकाणी तक्ता तुम्ही पण काढायला घ्या. तक्ता 0, 30, 45, 60 आणि 90. आता व्यवस्थित आखून घ्या. सोपी पद्धत सांगतो तक्ता तयार करायची. हा तुम्हाला बोर्डाच्या पेपरला बनवता आला पाहिजे. क्विक बनवता येतो. एकदम इझी पद्धत आहे. थोडस क्रॉस येत रेषा, परंतु तुम्ही सरळ काढा. माझ्याकडून थोड्याशा क्रॉस झाल्यात. तुम्हाला काय फक्त रायटिंगच करायची. बघा असं तक्ता पहिले आखून घ्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी सांगतो तसं घ्या. सर्व रायटिंग करून घ्या पटापट. तुम्ही पण रायटिंग करायला घ्या. एक समजलं की तुम्ही सगळे सोडू शकाल. पहिला काय साइन थीटा बघा. दुसरा काय कॉस थीटा. कॉस थीटा. तिसरा आहे कोसेक थीटा. आपलं पाठांतर, आपल्या पाठांतरात जे आहे त्याच पद्धतीने हे घ्यायचे. नंतर सेक थीटा. नंतर काय साइन झालं, कॉस झालं, कोसेक झालं, सेक झालं. नंतर येईल कॉट थीटा. आणि शेवटी कोणता होतो टॅन थीटा. बघा तक्ता तयार करून घ्या बाजूला. आणि माझ्या बरोबरच रायटिंग करा, जेणेकरून आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकू त्यावेळेस तुम्हाला ते स्वतः तयार करता आलं पाहिजे. वेळ गेला हरकत नाही, परंतु थोडस चांगल्या पद्धतीने हे समजून घ्या. पहिला किती आहे 0, नंतर 30. हे पण माहित पाहिजे. बऱ्याच जणांना हे पण माहित नसतं हे कोणते कोणते घ्यायचे. बघा पहिला काय 0, नंतर 30, नंतर 45, नंतर 60 आणि 90. आता मी याच्यामध्ये जे हायलाइट करतोय ना ते आपल्याला काढायचे नाही. ते काय करायचंय फक्त त्या ठिकाणी रिव्हर्स करायचे. म्हणजे साइन काढलं तर कॉस थिटा नाही काढायचं, लक्षात घ्या. कोसेक थिटा काढलं तर सेक थिटा काढायचं नाहीये. आणि कॉट थिटा काढलं तर टॅन थिटा नाही काढायचं. मग आता तुम्हाला 3च काढायचे आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर बाजूला मी तिथे आर लिहितो. आर म्हणजे रिव्हर्स करायचे. रिव्हर्स म्हणजे तुम्हाला मी एक सोडून झालं की तुम्हाला बरोबर दाखवेल. बघा पहिलं आपण कोणतं घेऊया साइन थिटा. बाजूला मी जे लिहितोय ना ते लिहून घ्या. साइन थिटा फाइंड आउट करायचे. सोपी पद्धत ही वैदिक मॅथ्स मधली पद्धत आहे. ती जी आपण याच्यात वापरणार आहोत ती वैदिक मॅथ्स आहे. त्याच्यामध्ये ही पद्धत दिलेली आहे आणि सोपी आहे. त्यामुळे माझं मत आहे तुम्ही या पद्धतीने क्विक काढू शकता. पहिलं काय लिहायचं 0 ते 4 अंक लिहायचं. 0, 1, 2, 3 आणि 4. बघा काय करायचं पहिले 0 ते 4 अंक लिहायचे. 0, 1, 2, 3, 4. नंतर या सगळ्यांना 4 ने भागायचं. बघा डिवाइड बाय 4. मग आता आपण डिवाइड बाय 4 करूया. म्हणजे 0/4, नंतर 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4. एक लक्षात ठेवा इथे मी बाजूला बघा तक्त्याच्या खाली रायटिंग करून दाखवते, तिथे समजून घ्या. सपोज असं जर असेल 0/, समजा 2 आलं तर याची व्हॅल्यू येते 0. पण 2/0 जर आलं तर याला नॉट डिफाईन म्हणायचं. काय म्हणायचं नॉट डिफाईन. कारण 0 कधी येत नाही डिवाइड मध्ये. आजपर्यंत तुम्ही एवढे मॅथ्सचे गणित सोडवले असतील, परंतु त्यात कधी आपण 0 केलं असेल तर मला आठवून सांगा.
हा 0/2 किंवा 0 कोणती पण व्हॅल्यू असेल तर त्याला आपण 0 लिहितो, परंतु 2/0 असेल तर त्याला काय लिहायचं, नॉट डिफाईन. आता इथे काय करूया, हे तुम्हाला नंतर काम येईल. आता 0/4 येते, व्हॅल्यू काय 0. 1/4 तसेच ठेवा, याला भाग जातो ना, म्हणजे किती येईल 1/2. इथे भाग जात नाही, ते तसेच ठेवा, आणि इथे भाग जातो, इथे काय 1. आता लास्ट स्टेज करायची, स्क्वेअर रूट करायची सगळ्यांची. स्क्वेअर रूट बघा, मग स्क्वेअर रूट 0चं काय येईल 0. 1/4 म्हणजे 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 4चं येईल 2. इथे 1चं स्क्वेअर 1 येईल आणि इथे रूट 2 होतील, याचं रूट 3 होतील स्क्वेअर रूट, आणि किती येतील 2, आणि शेवटी 1. हे काय केले आपण, स्क्वेअर रूट केले. आणि याच व्हॅल्यू कोणाच्या आहेत, साइन थिटाच्या. बघा मी पहिलं रायटिंग करतो. पहिली व्हॅल्यू काय 0, दुसरी काय 1/2, तिसरी आहे 1/√2, नंतर √3/2 आणि 1. आता कॉस थिटा काय करायचं, हे उलट लिहायचे बघा, 1 या बाजूला लिहायचा, नंतर इकडे √3/2, इकडे 1/√2 येतील, हे 1/2 तिकडे जातील, आणि शेवटी 0. झालं तयार पहिला साइन आणि कॉस. बघा किती सोपं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. टायपिंग करून घ्या. आता आपण काय करूया, कोसेक थिटा फाइंड आउट करूया. बघा आता कोसेक थिटा फाइंड आउट करायला मी इथेच घेतो खाली. पहिला काय केलं, साइन थिटा, आणि साइन थिटा वरून आपण काय काढलं, त्या ठिकाणी कॉस थिटा. आता आपण काय करूया, इथेच घेतो मी बाजूला कोसेक थिटा, आणि त्याच्याच बाजूला आपण काय करूया, शेवटी कॉट थिटा घेऊया, म्हणजे आपली जागा तिथे वाचेल. आता कोसेक थिटा बघा, कोसेक थिटाचा फॉर्म्युला काय, 1/sin थिटा. मग 1 लिहूया, किती वेळा येईल तो, 5 वेळा, भागिले सर्व साइन थिटाच्या किमती लिहायच्या. साइन थिटा आपण काढल्या ना, तर 0, 1/2, 1/√2, √3/2, आणि किती आहे 1. आता मी सांगितलं तसं 1/0 हा काय नॉट डिफाईन, त्याला आपण शॉर्टकट मध्ये ND म्हणूया. ND म्हणजे नॉट डिफाईन. आता हे 1/2 आहेत, हे तिकडे काय होते, इनव्हर्स प्रोपोर्शनल करायचे, म्हणजे उलट लिहायचे. म्हणजेच एकाला गुणाकारात इथे उलट काय येतील 2/1, तसंच या एकाला गुणाकारात काय √2/1, आणि हा काय 1 आहे. बघा इकडे, सॉरी इकडे 1 इंटू किती येईल 2/√3 उलटे लिहायचे, आणि इकडे 1 शेवटी. मग आता काय काय आलं, ND, नंतर इथे 2 येतील, इथे √2 होतील, इथे 2/√3 आहे, आणि शेवटी 1. या कसल्या किमती आहेत, कोसेक थिटा. काय काय ND, 2 आणि √2. ND म्हणजे नॉट डिफाईन, 2 आणि √2. त्याच्यानंतर 2/√3 आणि 1. लक्ष द्या. अशा प्रकारे आता हे उलट लिहायचे, सेक थिटामध्ये उलट कशी लिहिणार, 1 इकडे येईल, नंतर 2/√3, इथे √2, इथे 2, आणि इकडे येईल ND, नॉट डिफाईन. झाले. बघा किती सोपे आहेत. आता शेवटचं काढायचंय कॉट थिटा. आता कॉट थिटा काढूया, रायटिंग लगेच करत चला. कॉट थिटा, कॉट थिटावरून तुम्हाला शेवटी काय भेटेल, टॅन थिटा. कॉट थिटाचा फॉर्म्युला काय, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मग आता पहिले कॉस थिटाच्या किमती काय काय आहेत बघा, त्या रायटिंग करूया. 1, नंतर आहे √3/2, 1/√2, 1/2, आणि 0. बघा लक्ष द्या, यांना भागिले आपण काय लिहिले, कॉस थिटा लिहिले ना, यांना भागिले काय साइन थिटाच्या किमती. मग आता साइन थिटाची इथे बाजूलाच आहे बघा, 0, नंतर 1/2, नंतर 1/√2, √3/2, आणि काय 1. बघा
आता 1/0 म्हणजे काय नॉट डिफाईन. आता याच्यात 2 गेले 2 गेले, हे 2 आणि हे 2 जातील, हे सगळंच जाईल याच्यामध्ये. इथे पण 2 आणि 2 जातील आणि तिकडे 0 येईल. म्हणजे काय काय आलं नॉट डिफाईन. नंतर आलं √3, इथे 1, इथे 1/√3 आणि 0. बघा या किमती कसल्या आहेत कॉट थिटा, म्हणजे काय आलं ND नॉट डिफाईन, √3, 1, 1/√3 आणि 0. मग रिव्हर्स म्हणजे इकडे लिहायचं 0, इकडे काय 1/√3, 1, इथे √3 आणि नॉट डिफाईन. झालं तक्ता तयार. किती सोपं आहे बघा. पुन्हा एकदा सांगतो तक्ता सगळा. परत एकदा लक्ष द्या, हा तुम्हाला बनवता आला पाहिजे. याच्यात पहिला तक्ता आखून घ्यायचा बाजूला. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं काय करायचं, साइन कॉस कोसेक सेक कॉट टॅन आपल्या पद्धतीने रायटिंग करून घ्यायचं, पुस्तकातल्या नाही. त्याच्यानंतर 0, 30, 45, 60 आणि 90 आपण हे घेऊया. नंतर आपल्याला पहिला साइन थिटा, मग काय लिहायचं 0 ते 4 लिहायचे, 0, 1, 2, 3 आणि 4. याला डिवाइड बाय 4 करायचं. 4 करून जे येईल ते लिहून ठेवायचे, त्यातला स्क्वेअर रूट मध्ये आणायचं. जे स्क्वेअर रूट येतात तेच तुमचं साइन थिटा आहे, ते लिहिले. नंतर कॉस थिटा आपण काय करायचे रिव्हर्स म्हणजे उलट लिहत जायचं, 1 इकडे, त्या पद्धतीने. नंतर कोसेक थिटाचा फॉर्म्युला आहे 1/sin थिटा. मग 1 आपण सगळे साइन थिटाची किमती लिहून घ्या. मग तो उलट घेतला तर काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो कोणताही डिवाइड, त्याचा वापर करून तुम्ही लिहिला की तुम्हाला कोसेक थिटा भेटेल. आणि कोसेक थिटावरून काय करायचं सेक थिटा उलट लिहत जायचे. कॉट थिटा, कॉट थिटा काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मग कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे कॉस थिटाच्या व्हॅल्यूज आणि साइन थिटाच्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या. त्याच्यानंतर आपण त्या किमती टाकल्या तर तुम्हाला आन्सर येतं जे ते कॉट थिटाचे. मग कॉट थिटा उलट लिहायचे, 0 इकडे, या पद्धतीने तुम्हाला हे काय करत जायचे रायटिंग करत जायचे. मग आता हा झाला तक्ता तयार. हा तुम्हाला कुठे वापरायचा आहे गणित सोडवताना. मग आता काही किमती पाठच करून ठेवा. बघा काही किमती तुमच्या पाठांतरातच ठेवा, कारण तुम्हाला ते गणितात लागतील. tan 30, tan 45 आणि tan 60 या 3 किमती पाठ करून ठेवा. कधी कधी आपल्याला त्या गणितांमध्ये वापरायच्या आहेत. tan 30 आहे √3, 45 आहे 1 आणि tan 60 आहे 1/√3. पाहिजे तर बघून घ्या. tan बघा tan किती आहे, tan 30 ची 1/√3, सॉरी आपण कॉट थिटाचे लिहिला, त्या इथे उलट झालंय, इथे 1/√3 आहे आणि इथे √3. tan 60 किती आहे √3, कॉट थिटाचे लिहिले गेले ते. पुन्हा एकदा बघा पाहिजे तर tan 30 किती आहे 1/√3, पाठ करा tan 30 1/√3. नंतर tan 45 1 आणि tan 60 √3. खूप मुलं म्हणतात की सर हा तक्ताच पाठ करायचा, तर गरज नाही, कारण तक्ता पाठ करण्यात जास्त वेळ जाईल. इव्हन मी सुद्धा हा तक्ता पाठ करत बसत नाही. आपल्याला काय आहे तेवढंच फक्त करायचं, एकतर तक्ता तयार करायचा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय 1-2 व्हॅल्यूज पाठ करून ठेवायचे. आता जसं tan 30 ची किती 1/√3, tan 45 किती 1 आणि tan 60 किती √3. मग इतकं जर पाठ केलं तर आपण गणितांकडे सहज आणि सोप्या पद्धतीने वळू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, 6.2 साठी सर्वात पहिलं आपण काय केलं, काही पॉइंट्स बघितले. पहिला लाईन ऑफ व्हिजन, दुसरा अँगल ऑफ एलिव्हेशन, तिसरा अँगल ऑफ डिप्रेशन. लाईन ऑफ व्हिजन म्हणजे दृष्टिरेषा. सपोज मी एखाद्या झाडाकडे बघतोय तर ती माझी लाईन ऑफ व्हिजन झाली. मी टेरेसवरून खाली एखाद्या गाडीकडे बघतोय तर ती लाईन ऑफ व्हिजन आहे माझी. मग ती हॉरिझॉन्टल लाईनला ती अँगल ऑफ डिप्रेशन येणार, कुठून टेरेसवरून खाली बघताना. म्हणजे कुठल्याही उंचावरून जर आपण खाली बघत असू तर आपण त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणूया. आणि खालून जर आपण उंच वस्तूकडे बघत असू वरती तर त्याला आपण अँगल ऑफ काय म्हणायचं एलिव्हेशन. या 3-4 गोष्टींचा वापर करून आपल्याला गणित सोडवायची आहेत. नंतर आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणित सोडवताना रायटिंग मध्ये फक्त 3च गोष्टी वापरायच्या. कोणत्या कोणत्या, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. त्या सोडून दुसऱ्या वापरायच्या नाहीत. बघा मग आता साइन थिटा काय 2/1 पाठच करायचे, अंक पाठ पाहिजे ते 2/1. कॉस थिटा काय 3/1 आणि टॅन थिटा काय 2/3. मग tan 30 ची व्हॅल्यू पाठ करून ठेवा.
1/√3. tan 45 किती आहे 1 आणि tan 60 किती आहे √3. आपण या 2 लेक्चर मध्ये प्रॉब्लेम सेटची सुद्धा रायटिंग घेणार आहोत, त्यामुळे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता आपण करगणितांकडे वळूया. ज्यांना पहिलं गणित समजलं त्यांना सगळे गणित समजणार. लक्षात ठेवा. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स. जे गणित आपण घेतोय त्याला मी हायलाइट करतो. पहिलं, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ द चर्च. आता या गणिताच्या ओळी वाचायच्या. काय करायच्या? ओळी वाचायच्या आणि या ओळी वाचल्यानंतर याची डायग्राम तयार करायची. सर्वात पहिलं काय करायचं? डायग्राम क्रिएट करायची. डायग्राम तयार झाल्यानंतर डायग्रामची माहिती लिहायची. बघा, पहिलं गणित मी सोडून दाखवतो. बघा, याच्यामध्ये आपण पहिले डायग्राम काढूया. सपोज मी आपण काय म्हणूया, ए हा पर्सन आहे. कोणता? ए. ए पर्सन घेऊया. स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. म्हणजे या पर्सन पासून 80 मीटर काय चर्च आहे. मी एक चर्च काढतो इथे बाजूला. सपोज चर्च आहे. चर्च कडे तो काय करतोय बघतो. आता या चर्च कडे बघताना बघा का, याचा 80 मीटर काय दिलाय? डिस्टन्स दिलाय. आणि तो कुठे बघतोय? टॉप कडे. त्याच्या टॉप कडे बघतोय. म्हणजे इथे जर आपण थोडस डायग्राम थोडीशी आपण काय करूया, उंच नेऊया, म्हणजे तुम्हाला तो चर्च राहील. तुम्हाला काय करायचं? त्या ठिकाणी टॉप कडे बघतोय. म्हणजे हा झाला त्याचा अँगल ऑफ. टॉप कडे बघण्याला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे हा थिटा झाला. हा किती दिलाय? 45 डिग्री. लक्षात ठेवा, थिटा किती आहे? 45 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ द चर्च. हाईट कोणती येईल याच्यामध्ये? बाजूची. म्हणजे आपल्याला तिला काय मानूया आपण? एक्स मानूया. हा ए, हा बी आणि हा काय सी आहे. आपण काय करूया? रायटिंग करताना याला इकडे ए घेऊया, हा बी घेऊया आणि हा सी घेऊया. 90 डिग्रीचा हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. आता पहिले काय काम करायचं? आकृतीची माहिती लिहायची. बघा, त्या लक्ष द्या. आकृतीची माहिती लिहिताना सर्वात महत्वाचं आहे, भले आपण पुढच्या गणितांमध्ये वेळ वाचवण्यासाठी आकृतीची माहिती नाही लिहित बसणार, पण पहिल्या गणितामध्ये मात्र तुम्हाला आकृतीची माहिती लिहायला लागेल. कसं लिहायचं? आकृतीमध्ये काय काय ते सांगेल. लेट BC, बघा का, BC is the distance between person and church. BC हे काय? डिस्टन्स आहे. कोणामध्ये? पर्सन आणि चर्च मध्ये. इज 80 मीटर. हे काय? 80 मीटर आहे. नंतर पुढचा पॉइंट, आकृतीचीच माहिती, दुसरं काय नाही. याच्यामध्ये फक्त काय करायचं? सुरुवातीला आकृतीची माहिती लिहायची. आता पुढचा पॉइंट लक्षात घ्या. सपोज AB is height of church. चर्चची उंची सपोज इट्स एक्स. त्याला आपण काय म्हणूया? एक्स. कोणाला? AB ला. अँगल ऑफ एलिव्हेशन, कोणता अँगल आहे? अँगल ऑफ एलिव्हेशन थिटा. तो काय? थिटा इक्वल टू 45 डिग्री. बघा, फक्त डायग्रामची माहिती रायटिंग करायची. हे महत्वाचं आहे. का आकृती काढल्यानंतर प्रश्न वाचा, आकृती काढा आणि त्याची इन्फॉर्मेशन लिहा. इन्फॉर्मेशन लिहिताना थोडेफार वर्ड इकडे तिकडे तुमचे होतील. आता महत्वाचा पार्ट, थिटाच्या अपोजिट. बघा का, थिटाच्या अपोजिट हा जर अँगल बघितला तर हा 2 होणार. आपले अंक आहेत ना, हायपोटेन्यूस किती? 1 आणि हा किती होणार? 3. आता 1 दिला नाही, मग तो मी काढून टाकतो. 1 घ्यायचा नाही. जो दिला नाही तो नाही घ्यायचा.
मग आता कोणतं उरलं 2 आणि 3 उरलं. मग आता 2 आणि 3 असणारा कोण आहे एकच आहे बघा. साइन कॉस आणि टॅन मध्ये 2 आणि 3 जर बघितला तर टॅन आहे. समजा 2 आणि 1 असतं तर साइन आणि 3 आणि 1 असतं तर कॉस. पण 2 आणि 3 आहे म्हणजे काय वापरणार टॅन थिटा. बघा लक्ष द्या. इन ट्रायंगल हा फर्स्ट पॉइंट झाला. हा सेकंड म्हणूया. इन ट्रायंगल ABC बघा. इन ट्रायंगल ABC आपल्याला काय वापरावं लागेल टॅन थिटा इक्वल टू. आता टॅन थिटा इक्वल टू काय येईल बघा त्या ठिकाणी. टॅन थिटा किती आहे याच्यामध्ये टॅन थिटा येईल 2/3. बाजूला लिहून ठेवतो मी तुम्हाला समजण्यासाठी. मग 2/3 2 म्हणजे काय AB अपॉन काय येईल BC. मग आता AB ची व्हॅल्यू काय x. टॅन थिटा म्हणजेच काय टॅन 45 इक्वल टू AB काय x अपॉन काय 80. टॅन 45 ची व्हॅल्यू तुम्हाला मी पाठ करायला सांगितलं होतं ना त्याच्यासाठी किती आहे 1. म्हणजे आपल्याला क्विक आन्सर भेटेल 1 इक्वल टू x अपॉन 80. याचाच अर्थ x इक्वल टू किती येईल 80 मीटर. हा तिकडे काय डिवाइड येतो मल्टिप्लाय होईल. म्हणजे हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. बघा किती सोपं आहे. म्हणजे तुम्हाला काय याच्यामध्ये फक्त हाईट ऑफ चर्च विचारले. मग त्यात टॅन वापरायचं की साइन वापरायचं की कॉस हे अंकांवरून शोधायचं. कशावरून शोधायचं अंकांवरून. झालं गणित. पुन्हा एकदा सांगतो लक्ष द्या. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर. आपण सी हा पर्सन आहे. चर्च पासून किती मीटर आहे 80 मीटर. फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट टॉप. तो काय करतोय त्याच्या टॉप कडे बघतोय. त्याचा अँगल किती आहे 45 डिग्री. मग आता टॉप कडे बघण्याला काय म्हणतो आपण अँगल ऑफ एलिव्हेशन. फाइंड द हाईट ऑफ चर्च. हाईट कोणती येईल AB. तुम्हाला आकृतीतच कळायला पाहिजे. मग AB ची व्हॅल्यू काय x मानली आपण. मग लिहिलं लेट BC इज द डिस्टन्स बिटवीन पर्सन अँड चर्च इज 80 मीटर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी AB इज द हाईट ऑफ चर्च. सपोज इट्स x. त्याला आपण काय म्हणूया x. अँगल ऑफ एलिव्हेशन थिटा किती आहे 45 डिग्री. मग आपण काय घेतलं इन ट्रायंगल ABC. टॅन थिटा इक्वल टू काय येईल AB अपॉन BC. टॅन थिटा काय घेतलं तर हे तिकडे अंकांमध्ये बघा. थिटाच्या अपोजिट साइड 2 आहे x आणि हा 3 आहे. हायपोटेन्यूज दिला नाही मग तो सोडून दिला आपण. आणि मग अशा प्रकारे आपण काय केलं त्या ठिकाणी गणित सोडवलं. आता याच्यासारखंच एकदम सेम पण तुम्हाला कोणता अंक वापरायचा हे कळण्यासाठी आपल्याला काही गणित पुढचे तसे बघायचे. पुढच्याकडे लक्ष द्या. सेकंड गणित. कोणता गणित आहे आपला सेकंड. फ्रॉम द टॉप ऑफ ए लाईट हाऊस. आपल्याला काय करायचंय टॉप ऑफ ए लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट शिप मेक्स angle of depression of 60 degree. If the height of the lighthouse is 80 meter, then find how far is this ship from. तुम्हाला गणित तिथे अर्धवट राहिले थोडस. How far is the ship is from the lighthouse. मी रायटिंग करून घेतो तिथे. कट करताना तो भाग जास्त कट झाला. How far is the बघा then find how far the ship is from the lighthouse. √3 equal to 1.73. आता याच्या सर्व पुढच्या गणितांमध्ये मी तुम्हाला ती माहितीने सांगत जातो की तुम्ही स्वतः रायटिंग करा. मी तुम्हाला मेन डायग्राम आणि त्याचं आन्सर आपण या भागाकडे वळूया. म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि ते तुम्हाला काय फक्त रायटिंगच करायचे. आता लाईट हाऊस. लाईट हाऊस काय असते समजून घ्या. लाईट हाऊस आहे ना समुद्र किनारी अशी जागा असते बघा का. समुद्र किनारी मी लाईट हाऊस काढून दाखवतो तुम्हाला. सपोज आपण याला लाईट हाऊस म्हणूया. लाईट हाऊस म्हणजे समुद्राच्या किनारी अशी जागा की ज्याच्यावरून आपण जहाजांचं निरीक्षण करू शकतो. म्हणजे इथे समुद्र आहे
हा? आणि सपोज याच्यामध्ये एक जहाज काढू आपण, ज्याच्याकडे काय करते तर निरीक्षण करतो. बघा समजून घ्या, हे जहाज आहे. आता ही लाईट हाऊस झाली समुद्राच्या किनारी, आणि समुद्रापासून थोडंसं अंतर असतं याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला तिथून ऑब्झर्व करता आलं पाहिजे. फ्रॉम द टॉप ऑफ अ लाईट हाऊस. मग आता आपण टॉपला इथे ए नाव देऊया. ए हा पर्सन आहे सपोज. तो काय करतोय, लुकिंग ऍट शिप मेक्स एन अँगल. मग आता शिप कडे बघतोय म्हणजे कुठे, जहाजाकडे. मग आपण तो अँगल घेऊया जहाजाकडे बघण्याचा. बघा हा 90 डिग्री झाला इथे. याला आपण बी आणि याला काय म्हणूया सी. मग डायग्रामची इन्फॉर्मेशन कशी लिहायची, म्हणजे इन फिगर ए बी इज द हाईट ऑफ लाईट हाऊस अँड बी सी इज द डिस्टन्स बिटवीन द लाईट हाऊस अँड शिप, असं रायटिंग करायचं. अँगल ऑफ डिप्रेशन किती येतो, 60 डिग्री दिलाय. तो आता कसा येतो समजून घ्या का. लाईट हाऊस, हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. मी आता ती हाईट दाखवतो किती आहे, 90 मीटर. ही झाली 90 मीटर. बघा का, आता नीट लक्ष द्या. त्याने क्वेश्चन काय विचारलाय, हाऊ फार इज द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. तुम्हाला लाईट हाऊस पासून जहाज किती अंतरावर आहे हे शोधायचंय. त्याला आपण काय म्हणूया, एक्स. आता ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. बघा का मी जी लाईन दाखवते ना ती हॉरिझॉन्टल आहे. ही लाईन काय, हॉरिझॉन्टल लाईन. बघा मग आता पहिला पॉइंट, पहिले इन्फॉर्मेशन लिहायची बाजूला. लक्षात ठेवा कोणाची इन्फॉर्मेशन, फिगर. मी तिथे रायटिंग करून ठेवतो म्हणजे तुमच्या पुढे लक्षात येईल की तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन लिहायची आकृतीची. आता आपण गणिताकडे वळूया. तुम्हाला मी जसं बोललो तसं इन्फॉर्मेशन लिहा. आता अँगल ऑफ डिप्रेशन दिलाय. आता अँगल ऑफ डिप्रेशन हा आहे, लक्षात घ्या का, हा थिटा. तो किती आहे, 60 डिग्री. किती आहे, 60 डिग्री. लक्ष द्या, हा 60 डिग्री. मग आता अँगल ऑफ डिप्रेशन त्याला आपण इथे नाव देऊया पी. बघा अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे अँगल पी ए सी इक्वल टू किती येतो, 60 डिग्री. अँगल पी ए सी किती आला, 60 डिग्री. पण आपण बाय अल्टरनेट अँगल्स, बाय अल्टरनेट अँगल्स, अँगल पी ए सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता येईल, ए सी बी. लक्षात घ्या, किंवा बी सी ए म्हटलं तरी चालेल, हरकत नाही. दोघांची पण व्हॅल्यू किती येईल, 60 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे हा किती येईल, 60 डिग्री. लक्षात ठेवा पूर्ण अँगल किती येईल, 60 डिग्री. आपण ती रेषा तिथे जोडूया म्हणजे अँगल तुम्हाला तो कळेल. लक्ष द्या तिथे किती येईल तो, 60 डिग्री. हा झाला 60 डिग्री. मग आता आपल्याला काय करायचं, इन ट्रायंगल. हा फर्स्ट पॉइंट झाला. आता सेकंड पॉइंट कडे वळूया. बघा आता मी सेकंड पॉइंट घेतो. इन ट्रायंगल ए बी सी थिटा किती आहे, 60 डिग्री. तो काय, अँगल ऑफ डिप्रेशन. मग आता तुम्हाला अंक बघा, मी आता अंक राईट करतो. अंक हा थिटा, याच्या समोर हा किती येईल, 2. हा किती येईल, 3. ही ऍडजस्टंट साईड. आणि हा किती येईल, हायपोटेनियस. आता हायपोटेनियस दिला नाही तो सोडून द्या. मग आता 2 आणि 3, मग अंक कोणता आहे बघा, साइन कॉस आणि टॅन मध्ये 2 आणि 3 असेल तर काय, टॅन थिटा. म्हणजे आपण इथे काय वापरूया, टॅन थिटा इक्वल टू टॅन थिटा काय, 2/3. 5 पाहिजे तुम्हाला अंक. मग 2 म्हणजे अपोजिट साइड. मग अपोजिट साइड कोणती, ए बी अपॉन काय, बी सी. मग आता टॅन 60. बघा टॅन 60 इक्वल टू ए बी काय, 90 अपॉन काय, एक्स. आता इथे नीट समजून घ्या, रॅशनलायझेशन करायचं आहे घ्यायचं. मग आता √3 ची किंमत किती आहे, 1.73 त्यांनी दिलेले आहे. पण टॅन 60 आपल्या अंकांमध्ये काय आहे बघा, टॅन 60 इक्वल टू √3 आहे. तुम्हाला आठवत असेल पाठांतर मागचं थोडंसं एकदा बघून घ्या. टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3. ती आपल्याला काय करायची, या गणितामध्ये टाकायची. म्हणजे √3 इक्वल टू 90
अपॉन एक्स, म्हणजेच एक्स इक्वल टू 90 अपॉन काय √3. याला काय करायचं बाय रॅशनलायझेशन. एक मिनिट हा, याला आपण काय करूया रॅशनलायझेशन. मग आता कसं लिहिणार, एक्स इक्वल टू 90 अपॉन √3 इंटू याला √3 आणि √3 ने काय करायचं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. म्हणजे एक्स इक्वल टू 90 √3 अपॉन किती येतील 3. तुम्हाला जर कळत नसेल तर याच्यात तुम्हाला एक स्टेप वाढू शकता तुम्ही. इथे रूट किती होईल 9 आणि 9चं काय येईल 3. आता इथेच मी काय करतो पुढचा भाग करतो तयार बाजूला, तुम्ही एका खाली एकच नाही. मग आता 3 भाग जातो, 3 मी याला भाग देतो. 3 1 3, 3 3 9 म्हणजे किती आले 30. मग आता मी इथे लिहितो 30 एक्स इक्वल टू 30 गुणिले किती येतील वर्गमुळात 3. म्हणजेच एक्स बरोबर 30 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत किती आहे बघा वरती 1.73. मग ती इथे टाकूया. आता 1.73 आहे. मग 30 1.73 ला म्हणजे 173 ला 30 ने गुणूया. लक्षात घ्या. मग आता 0 येईल ना पहिला गुणाकारात, नंतर 3 3 3 9 7 3 21 7 2 3 1 3 2 5 म्हणजे 0 9 1 5. 2 पॉईंट आहे ना इकडे, 1 पॉईंट म्हणजे 2 आहे, म्हणजे इथे 2 सरकवले म्हणजे 51.9 मीटर. एक्स ची किंमत किती आली 51.90 म्हणा किंवा 9 म्हणा सारखं. बघा मग आन्सर कसं लिहिणार, शेवटी आन्सर कसं लिहायचं त्या ठिकाणी ओळींमध्ये जर दिला असेल तर तसंच लिहायचं. द शिप इज 51.90 मीटर अवे फ्रॉम द लाईट हाऊस. झालं फक्त. तर अशा प्रकारे तुम्हाला ही गणितं सोडवायची आहेत. सोपी आहेत, समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. सर्वात पहिलं शिप तुम्ही जहाज काढलं एक, ए बी काय काढलं लाईट हाऊस. लाईट हाऊस म्हणजे समुद्रकिनारची जागा ज्याच्यावरून जहाजांवरती निरीक्षण ठेवता येतं. समुद्रामध्ये ते शिप आहे, तर त्याचा डिस्टन्स त्यांनी विचारलाय. पण ए बी म्हणजे काय लाईट हाऊसची हाईट आहे ती किती आहे 90 मीटर. मग आपण पहिले इन्फॉर्मेशन लिहायची, जसं मी बोललो तसं ओळी लिहून घ्या. नंतर मग आपण पॉईंट लिहायला सुरुवात करायची. पी ए सी किती आहे 60 डिग्री, हा अँगल ऑफ डिप्रेशन आहे. पण तो अल्टरनेट आहे कोणाला ACB ला. मग अल्टरनेट अँगल घ्यायचा, याच्यात अल्टरनेट अँगल घ्यायचंच नाही, लक्षात ठेवा. हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. मग तो पण 60 आला. नंतर ट्रायंगल घ्यायचा ABC, त्याच्यामध्ये थिटाच्या अपोजिट 2 आहे, इकडे खाली 3 येईल ऍडजस्टन आणि 1 नंबर काय येईल हायपोटेन्यूस. तो दिला नाही म्हणजे तो घ्यायची गरज नाही. मग अंक लिहिताना 2 आणि 3च घ्यायचं. मग 2 आणि 3 असेल तर टॅन थिटा येतं, मग टॅन थिटाचीच व्हॅल्यू वापरायची. टॅन थिटाच का, तर 2 आणि 3 आलं म्हणून. 2 आणि 1 आलं तर साइन थिटा, 3 आणि 1 आलं तर कॉस थिटा. मग टॅन 60 इक्वल टू 90 अपॉन एक्स. टॅन 60 किती √3 म्हणजेच इक्वल टू 90 अपॉन एक्स आले. एक्स इक्वल टू 90 अपॉन √3 म्हणजेच रॅशनलायझेशन केलं आपण. त्यामध्ये 90 अपॉन √3 इंटू √3 अपॉन √3 करायचे, म्हणजेच √9 झाले तर 30 येणार. 3 ने भाग दिला तर 30 येतात. 30 गुणिले वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 ची किंमत किती घ्यायची 1.73. मग त्या पद्धतीने घेतला आणि आपण काय केलं गुणाकार केला. गुणाकार किती येतो 51.90 मीटर. मग ही काय झाली शिप आणि लाईट हाऊस यामधलं काय झालं डिस्टन्स. आपण पुढचे गणित जे आहेत ते पुढच्या लेक्चरला बघूया. आज आपण एवढे गणित थांबूया. पाठांतर करून घ्या फॉर्म्युले आणि नंतर मग आपण पुढच्या गणिताकडे वळूया. तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी मी चॅनल क्रिएट केला आहे, त्याच्यावरती मी हे व्हिडिओ टाकणार. जॉमेट्री बाय नंदकुमार असं सर्च केलं की तुम्हाला माझं चॅनल बघायला भेटेल. त्याच्यामध्ये मी जॉमेट्रीचं सर्व सिलेबस टाकणार आहे आणि अल्जेब्राचा सुद्धा. तर त्याच्यावरती सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक लेक्चर ज्या ठिकाणी अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.